आणि हे बंद होणार आहे ना त्या पुढे? नाही बंद नाही होणार. बंद कशी? बसा. हे आपलं सेवी 39 मिनिट्स दाखवतं. त्यांना पोहोचणार का आपण काय काय 9 वाजतापर्यंत? पोचवतो मी, कोशिश करीन पोचवायची लवकरात लवकर. ओके. आणि हे बंद होणार आहे ना त्या पुढे? नाही बंद नाही होणार आहे. काय माहित ना, कोर्टामध्ये काहीतरी चालू आहे याच्याबद्दल. चालू आहे कारण की illegal आहे. हां, अगर इलिगल असलं असतं तर पूर्ण ॲप्लिकेशनच बंद करायला लावायचं ना. कशाला रायडर Applicationच लोकांना. बंद करायचं. हां कारण की 1-2 केस झालेत ना त्यातल्या सगळे रॅपिडोवाल्यांनी मुलींना तिथे कुठेतरी जंगलात सोडल्या वगैरे, फोन वगैरे घेतला. नाही नाही सगळं झालंय. जे तसं नाही, म्हणजे जे आता रॅपिडोचा मध्ये जो सीन चालू होता ना, कोणतर छेडत होता कुठे पण तो रॅपिडो वाला नव्हता. नव्हता. रॅपिडो वाल्याने स्वतःच्या चॅनेल वरती ते टाकलंय, पेज वरती. त्याची गाडी रजिस्टर्ड नाही आहे, नाही तो माणूस रजिस्टर्ड आहे. कारण की आता आम्ही ते गाडी नंबर बघतो ना, कधी कधी रॅपिडोवाल्यांची ती गाडी पण नसते, गाडी चेंज असतो. आणि तो गाडी चेंज नाही, माणूस सेम असायला पाहिजे. आम्ही एवढा कसं बघणार ना माणूस? कारण की रॅपिडो वरती फोटो येतो ना. हा मग रॅपिडो वरती त्या माणसाचा चेहरा दिसतो, समोर पण तोच माणूस. कळंबोलीला ऍक्सिडेंट पण झाला, रॅपिडोवाल्यांनी फाडल्या जागेवर. मला तेव्हा- स्वतःला पण भीती वाटते, पण एकच पर्याय नाहीये. कारण की ट्रेनला खूप लेट येणार मला. ओके. काय करायचं, कधी पण तुम्ही बाईक टॅक्सी बुक करणार ना, कधी पण बघायचं की सेम माणूस आलाय की नाही, सेम चेहऱ्याचा. कारण की बघा, रिक्षा पण आपण तुम्ही लोक हेल्मेट घालून वगैरे येतात, मास्क लावून येतात, मग तो आम्ही कसं ओळखणार ना? काढायला बोलायचं डायरेक्ट. हा बोलू शकता, मला बोलायचं, मला कसं माहिती पडणार बोल. आणि तो नसला की कॅन्सल करायचा. अगर असे कार पण घेतात ना, ड्रायव्हरला देऊन टाकतात, तू चालव बाबा.